हॅलो गाईज, वेलकम बॅक टू आवर चॅनल. तर आज आमच्या सोबत आहे जैनिन निलेश करले, आयुष परेश रायकर. येस. तर हे एक असं टाईमपासवाला व्हिडिओ असणार आहे. तर ह्याच्यामध्ये मी ह्या लोकांना एकच क्वेश्चन विचारणार आणि त्या क्वेश्चनवरती मला ह्या लोकांचा थॉट प्रोसेस जाणून घ्यायचा आहे. ओके, तर तुम्ही सायमल्टेनियसली आन्सर देऊ शकतात किंवा एकेकांनी आन्सर देऊ शकतो. ओके ओके ओके. हां. तर मग तुमचा क्वेश्चन हे आहे की आपल्या घरात आता एवढे मुली आहेत, त्यांचं लग्न नाही झालं आहे. ओके, तर मग मला क्वेश्चन हे आहे की म्हणजे तुमचे कझन्स बहिणी पण वगैरे आहे ना, तर तुम्ही एकदम असे प्रोटेक्टिव्ह भाव लोक आहे, एकदम भाई लोक. तर मग तुम्हा लोकांना त्या मुलामध्ये जो पण त्या मुलीचा होणारा हजबंड असेल, तर त्या मुलामध्ये कोणती क्वालिटीज असं वाटतं इम्पॉर्टंट आहे जी त्याच्यामध्ये असली पाहिजे आणि त्याच्याकडे काय काय वगैरे वगैरे असला पाहिजे. सो लेट्स गो. फक्त तो मुलगा असायला पाहिजे आणि प्रेम असायला पाहिजे, बस. ओके, जैनिल, व्हॉट यू वॉन्ट टू से? त्याच्याकडे पैसा असायला पाहिजे आणि तो एक बिलियनर असायला हवा. पैसा आणि मुलगा असलेला बस आहे, बाकी सगळं काहीतरी क्वालिटीज असायला पाहिजे ना, की म्हणजे ब्ला 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 क्वालिटीज. काय वाटतं? प्रोटेक्टिव्ह असायला पाहिजे, म्हणजे तिला सोडून कोणा दुसऱ्याकडे नाही जायला पाहिजे, बस. जैनिल. सेम प्रोटेक्टिव्ह असला पाहिजे. आणि जर समज तो फुल असं तमाशे करणारा माणूस असेल की तुझ्या बहिणीला समज तो असं बोलत असेल की जा चल निकल इधर से, तो तुम लोग क्या करेगे फिर? मी त्याच्यावर पोलीस केस करणार. बस, तू पोलीस केस करणारा म्हटला माणूस नाही. तुला काय वाटतं मी जैनिल तर- काय करेल? तू पण काय करशील आणि जैनिल काय करेल? आई तर त्याच्या घरी जाईन, तिला समजवेन आणि मला वाटत तर नाही जैन पोलीस कंप्लीट करेल. तो माझ्यासोबत येऊन बांबू बिंबू घेऊन येईल तुला मारायला. जैनिल अग्री करतो का या गोष्टी? येस येस. फक्त बांबू घेऊन मारणार की डायरेक्ट? नाही, नाही नाही नाही, तसं नाही ना. बहिणीचा नवरा आहे तो. अच्छा, नवरा अजून झाला नाही, पण मी असंच बोलते. तर अजून काय वाटतं की अजून काय चांगले क्वालिटीज असायला पाहिजे आणि कसा असायला पाहिजे तो माणूस? चांगले क्वालिटीजमध्ये तो प्रेम करणारा असायला पाहिजे. मेन इम्पॉर्टंट मुलगा असला पाहिजे. ते तर ऑलरेडी आयुष हा, ते बोलला. खूप मेन आहे. अजून काय तुला वाटतं? अजून असं तर काय नाही, फक्त प्रोटेक्टिव्ह आणि बस. प्रेमळ. तो मुलगा मिठ्ठा असायला नाही पाहिजे. एवढा पण अरे बोलायला नाही बोलले. नॉनसेन्स. तू काहीतरी बोल. तो मिठ्ठा तर नसायलाच पाहिजे, शॉर्ट, पण जे लुल्ला नसायला पाहिजे तो एकदम. व्हॉट इज लुल्ला नाव? सुकडा पुकडा एकदम. तू सुकडा चालेल. आहे तुला म्हणजे थोडं काय म्हणजे काय झालं तर सामान बिमान उचलायला हेल्पफुल असायला पाहिजे. आणि जर तो हेल्पफुल नसला तर तुम्हाला दिसतंय की तुमची बहीण असं स्वतःहून सगळं करते ती आणि तो काही करतच नाही आहे, तर मग काय करणार? त्याला तर बोलायचं तू काय करू नाही शकत तर कशालाच करतोय काय, मग कशाला आहे हिच्यावर? तेच कशालाच आहे, काय करू नाही शकणार तर बस. ओके, सो वी हॅव वन मोर पर्सन विथ अस, अर्नन परब. ये जरा जागा द्या त्याला. सो अर्नन, क्वेश्चन हे आहे की जर तुझ्या बहिणी वगैरेचा कोण बॉयफ्रेंड वगैरे असेल तर तुला त्याच्यामध्ये काय क्वालिटीज हवेत? पहिला तो मला पैसे द्यायला पाहिजे, तुला कशाला पैसे द्यायला पाहिजे? नाहीतर मी पप्पाला बोलीन. आणि जर पप्पाला कळलं तर तिची वाट लागली. तिची की त्याची? त्याची. नॉनसेन्स. म्हणजे कोणत्या पप्पाला? अच्छा, तू प्रणिकाबद्दल लॉल. नाही, माझं हे क्वेश्चन आहे की जर सिरियसवाला जर असेल तर मग काय क्वालिटीज त्याच्यामध्ये असली पाहिजे एका मुलामध्ये? गुड क्वालिटीज सांग. मला तो पैसे द्यायला पाहिजे, महिन्याचे 30-20 हजार. आणि जर त्यांनी काही कांड केलं तर मी त्याच्यात हे नाही यायला पाहिजे. घरी नाही जाणार. काय रूप लोकांचे आन्सर्स दिलेत. तो माझ्या बहिणीला सोडून कोणा दुसऱ्या मुलीसोबत नको फिरायला, म्हणजे कुठे जत्रे बित्रेला गेले माझ्या बहिणीला सोडून कोणा दुसऱ्यासोबतच फिरते. अरे तिने असे कपडे घातलेले बघितलेस का?
लॉल. आणि आणि जमस आपल्या तर घरी सगळे असे नॉर्मल असे शॉर्ट्स बिट्स वगैरे घालतात, ठीक आहे, सगळ्या मुली. पण जर त्या मुलांनी सांगितलं तुमच्या बहिणीला की भाई हे सगळे काय कपडे घातले, तर तुझा रिॲक्शन काय असणार याच्यावर जैनिल? की माझं रिॲक्शन काय नाही, त्यांच्या ह्याच्यात प्रथा असेल तर प्रथा का मोडायची. प्रथा नाही, पण एका मुलीचं हे पण असतं ना की भाई फ्रीडम, की माझी फ्रीडम असतं ना की भाई तिला जे घालायचं ते घाला. आपल्या इथे कोणी रोकलं नाही आहे आपल्या घरात, करेक्ट. तर मग जर तिला त्या घरात असं रोकलं, घरात म्हणजे तिच्या बॉयफ्रेंडनी वगैरे किंवा ब्लॉ ब्ला ब्ला असं रोकलं, तर तुमचं काय रिॲक्शन असणार, की रोकायला पाहिजे की नाही पाहिजे? सरळ आन्सर नाही पाहिजे. अँड व्हॉट अबाउट यू? जे काय पण हो, सासू सुनांचं तर हे चालूच असतं. तर चालूच तर अजून आम्हाला मी पण पॉपकॉर्न घेऊन बसेन बघताना, होणारच आहे ते. ते लोक बघून घेतील सासू सुना. ओके. इथला मुलगा होणार की मुलगी, आणि मी कधी मामा बनेन, मामाच. ह्या लग्नाच्या पुढे पोचलाय हा, मुलगा होणार की मुलगी आहे, त्याला मामा बनायचं आहे. अरे पहिला तो मुलगा चांगला आहे तिचा, म्हणजे तुझा जिजू चांगला आहे, ते तर बघा मुलगा मुलगीवर कुठे पोचले. त्याच्यानंतर डिवोर्स करायला पण भेटेल ना. ओके. अजून समज आता समजा ती तुमची बहिणी छोटी आहे आणि तुम्ही लोक फुल असे मोठे भाऊ आहेत, म्हणजे भाई आता तर तुम्ही छोटे छोटेसे आहेत, पण तेव्हा तर तुम्ही मोठे असणार ना. तर मग तुम्हाला असं कळलं की भाई ही माझी बहीण एका रिलेशनशिपमध्ये आहे, तर तुम्हाला कसं वाटेल? फर्स्ट रिॲक्शन तुमचा काय असेल? तुम्ही लोक जाऊन तिला कॉट करून ओरडणार, की बोलणार की जाऊ दे ठीक आहे बघूया नंतर वडेवर, किंवा तिला असं हे करणार, काय बोलतात त्याला, घरी सांगू काय असं? पैशांसाठी काय पण करीन, म्हणजे तिला बोलेन पैसे दे, नाही तर मी घरी सांगून टाकीन, म्हणजे कधी पण पैसे. मग त्यांच्यासोबत फिरायला येणार, त्यांना प्रायव्हसी देईन आणि मी माझं स्वतः खात बसेन. अरे तू मोठा भाऊ आहेस नूब, तू काय प्रायव्हसी देऊन फिरतोय? अरे मोठा भाऊ आहे तू. माझ्याकडे 4 लाईन्स ॲक्च्युली, ते मी बोलणार आहे आता. नाचतात वाकडे आणि डुंगात किडे. म्हणजे काय म्हणजे मला नाही माहीत. म्हणजे ॲक्च्युली ती म्हण आहे, पण ते आता फनी केले मी. ओके, सो दॅट इज दॅट ब्रो. डुंगात म्हणजे बट. ओके. मग तुम्ही लोक एकदम चिल भावा वाटतात आहे मला, असं काय लफडी करणारे वाटत नाही आहे. पण तरीसुद्धा जेव्हा टाईम येईल तर मला असं वाटतं की तुम्ही लोक हत्यारं काढणार आहेत. ऑलरेडी हातात घेऊन फिरतो आहे स्टंप डायरेक्ट डोक्यात मारायला. सो आय थिंक दिस इज व्हॉट इट इज. तिला म्हणजे प्रिन्सेससारखं ठेवायला पाहिजे, पण एवढं पण डोक्यावर चढवायला नाही पाहिजे की त्याच्याने ती एकदम म्हणजे नवरा तिचा बैल नाही व्हायला पाहिजे तसं. बायकोचा बैल. तू तुझ्या बहिणीच्या साईडने बोलायचं, नवऱ्याच्या साईडने बोलत बसलाय. त्याला फक्त एक काम असायला पाहिजे, तिला एवढं रागवून माहेरी नाही पाठवायचे. माहेरी पाठवून मग आमचा डोकं खाईल ती, तिला तिकडेच ठेव, कामं बिमा घरची तूच कर. मला नाही वाटत हे लोक कोण पण त्याच्या बहिणीच्या साईडने आहे. जेव्हा ती जाईल ना तुम्हा लोकांना सोडून, तेव्हा तुम्हीच रडणार मला असं वाटतं. तर मग हे तर तुम्ही आता लहान आहेत म्हणून तुम्हाला कळत नाही आहे. जर मोठे झाले की तुम्हाला कळेल की बहिणी भावाचा प्रेम काय असतं ते. काय बोलतो? आम्ही रडू, पण कशाला बोलू? कारण की तिचा नवरा तिचा लाईफ इन्शुरन्स करेल ना, मग पैसे आम्हाला नाही भेटणार. लॉजिक वॉज नॉट लॉजिकिंग, पण ठीक आहे गाईज, दिस इज वॉट इट इज अँड दॅट्स इट फॉर दिस व्हिडिओ अँड दिस वॉज अ शॉर्ट व्हिडिओ. सो bye and stay tuned for such kind of nonsense videos.